जळगाव मंगरुळ येथील बावनवडे कुटुंबाचे मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले पाऊल प्रशासनाला विचार करायला लावणारे आहे। समाज कल्याण कार्यालयासमोर पालक व विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, कारण शासकीय वसतिगृहात प्रवेश नाकारला गेला। अमरावती जिल्ह्यातील जळगाव मंगरुळ या गावातील बानवगडे कुटुंब एका गरीब परिस्थितीत जीवन व्यतीत करीत आहेत। कुटुंबियांचे प्रमुख राजेंद्र बानवगडे आपल्या मुली दीपिका बावनगडेच्या शिक्षणाकरिता न्याय मागत आहेत। दीपिका 2024 मध्ये पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरली होती, मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे शिक्षण व प्रवेश शुल्क भरण्यात अडचणी आल्यात। यामुळे दीपिकाने रूरल इन्स्टिट्यूट डिप्लोमा इन ऍग्रीकल्चर अमरावती येथे प्रवेश घेतला, परंतु शासकीय वसतिगृहात तिला प्रवेश मिळालेला नाही। वारंवार समाज कल्याण कार्यालयाचे चक्र फिरवले तरीही तिचा प्रवेश नाकारला गेला। याकरिता पालक व विद्यार्थी समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। माझं नाव दीपिका राजेंद्र बावनगडे। मी पहिले पॉलिटेक्निकला होती, त्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतली। तर मग मला हॉस्टेलला फॉर्म भरता नाही येत आहे, म्हणजे ते रजिस्ट्रेशन कॅन्सल नाही करत आहे, तर हॉस्टेलला फॉर्म भरू नाही देत आहे। तर मग मला राहण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे। माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी बाहेर कुठे राहू नाही शकत आहे आणि घरून ये जा करायला खूप त्रास होते। कुटुंबाचे म्हणणे आहे की जर प्रशासनाने मदत केली नाही तर दीपिकाचे शिक्षण मोठ्या अडचणीत येईल। त्यामुळे समाज कल्याण विभागाने तातडीने कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। या उपोषणामुळे प्रशासनाची आणि समाजाची नजर पुन्हा गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्येकडे वळली आहे। पालकांचे रडत बिनविरोध न्याय मागणे हे समाजात अनेकांना विचार करण्यास भाग पाडणारे आहे। जळगाव मंगरुळ येथील बावनवडे कुटुंबाचे उपोषण हे फक्त एका मुलीच्या शिक्षणासाठी नाही, तर ते गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधिकारांसाठी एक संदेश आहे। प्रशासनाने त्वरित कारवाई करून या मुलीला वसतिगृहात प्रवेश मिळवून द्यावा अशी मागणी व्यक्त केली जात आहे।